नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी किरण पाष्टे आणि कालच मी मालवणला आलेलो आहे आणि काल एका रूममध्ये राहिलेलो आहे. आपल्या मालवणच्या जवळच जे होमस्टे आहे तिथे राहिलेलो आणि तुम्हाला सांगितलं की या रूमचा टूर देतो. तर आता ही रूम बघून घ्या. समोर एक बेड आहे, मस्त तुम्ही 2 लोक राहू शकता. त्यानंतर मस्त इंटिरियर केलेलं आहे. त्यानंतर सगळ्या रूम तुम्हाला ए सी मिळणार आहेत. ए सी नॉन ए सी दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. त्यानंतर हा व्ह्यू मस्त मला वाटला, एकदम भारी वाटते इकडे उभं राहून, म्हणजे एकदम थोडा रिच फील येतो इकडे या साईडला. त्यानंतर बाथरूम बघू शकता, नीट आणि क्लीन आहेत आणि वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे. त्यानंतर इकडे पाण्याचा टाईम आहे 8 ते 10, म्हणजे सकाळी 8 ते 10मध्ये तुम्हाला आंघोळ करायची असेल तर गरम पाणी मिळेल. त्यानंतर बेस्ट व्ह्यू या रूमचा म्हणजे ही रूम एकदम बीच टच आहे, म्हणजे समोर बघितलंस की डायरेक्ट बीच आहे, ते पण निसर्गाच्या सान्निध्यात. समोर बीच आहे, तिकडे होड्या वगैरे दिसतील तुम्हाला. म्हणजे तुम्ही उठलात की डायरेक्ट तुम्हाला समुद्राचा नजारा दिसणार आहे. आणि अजून सगळ्यात भारी पार्ट म्हणजे समोर छत्रपती शिवाजी महाराजांची भारतातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे. थोडं व्ह्यू ब्लर दिसतोय, समोर राजकोट किल्ला आहे, तिथलीच ती मूर्ती आहे ती. टोटल इकडे 2 रूम आहेत, दुसरी रूम पण सेमच आहे. वरती टेरेस आहे, टेरेसवरती तुम्ही संध्याकाळी जेवायला वगैरे बसू शकता. त्यानंतर वरती टेरेस आहे, टेरेसवरती तुम्ही मस्त संध्याकाळी किंवा दुपारी जेवायला बसू शकता. वरती टेबल वगैरे टाकलेले आहेत, तुम्हाला जसं पाहिजे तसं, म्हणजे तुम्ही बाहेरून पण आणून जेवू शकता, फक्त इथं स्टेसाठी पण घेऊ शकता. असा काही टेरेस व्ह्यू असणार आहे. आणि टेरेसवरती पण बसून तुम्ही संध्याकाळी मस्त असं या लाईट पण आहेत, मस्त तुम्ही बसून एन्जॉय करू शकता, पार्टी करू शकता. तर हा झाला मॉर्निंगचा व्ह्यू. तर तुम्हाला नाईटचा व्ह्यू पण दाखवतोच, पण आता चाललो आहे आपण फिशिंगला. फिशिंग म्हणजे बोटीमध्ये जायचं आहे आपल्याला. फिशिंगला पण चाललो आहे आणि स्कुबा डायव्हिंग करायला पण चाललेलो आहे. तर बघूया एक्सपिरियन्स कसा असणार आहे. आणि यावेळी थोडा डीपमध्ये जाणार आहे आता, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करा. तर त्यासाठी बोट रेडी झाली आपली. बघूया कसा एक्सपिरियन्स आहे. कारण मला उलटी वगैरे होते, तर उलटी तर होते, पण सकाळी सकाळी गोळी पण घेतलेली आहे. तर बघूया किती इफेक्ट होतो आहे. दर मेडिकल शोधी होतं काय एक जवळ पोलिसांनी त्याच्यात थांबवले. आपली बोट निघाले. भावा, नाव तुझं? प्रथमेश, अजीम आणि भाव ॲलिस्टर. डॉल्फिन आहे.
किरण काय करतोय? मला पूर्ण अंगाला थंडी वाजवली फक्त एवढा अंगाला नव्हती वाजत. हो. इनहेल करायचं नाही, आपण फक्त एक्झेल करू शकतो. गुड. ओके. निघालो काहीतरी फाटलं. मला वाटलं काहीतरी फाटलं पाहिजे. काय नाही फाटणार, काही टेन्शन घेऊ. दाबून ठेवायचं काय? नाही दाबायचं नाही, फक्त पडायचं, सुटून नाही फक्त पडायचं. पाय उठवायचे ना, मागे पडायचे. 1 2 3. गुड. ऑल गुड. ओके सिग्नल दे. कट. कॅमेरा घेऊन ये ना, टेन्शन घेऊ नको रे. ओके. केवढा मोठा आहे. तर पुन्हा बोट आपली किनाऱ्याला लागलेली आहे आणि मस्त आम्ही एन्जॉय केलं. थँक्यू तुमच्या तिघांना. तुमच्यामुळे सगळं शक्य झालं एवढं. आणि आज वेगळा एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला. टाकले ना, आणि आता त्याच्यावरती ह्या टाक. द शोर हाऊसला आपण आलेलो आहे आता. समुद्राचा आवाज तुम्हाला येत असेल बाहेर. आम्ही आता आलो आहे टेरेसवरती. इथे तुम्ही येऊन जेवू शकता. तर आपली बार्बेक्यूची तयारी चालू आहे संध्याकाळची, जी आम्हाला रात्रीचं नाही जेवणामध्ये जी आपण मगाशी फिशिंगला गेलेलो त्यामध्ये जी मासा मारलेला तो हा मासा आहे. हा रेड स्नॅपर आहे ना. टेरेसवर आज आहे आपण. इथे एक मटण रान आहे.
आणि हे आमच्यासाठी आहे. हे आमच्यासाठी. त्यामुळे जर कधी मालवण फिरायला येत असाल तर नक्कीच इकडे तुम्ही राहायचा प्लॅनिंग करू शकता. नक्कीच ही जागा आवडेल तुम्हाला. आणि समोर मस्त व्ह्यू आहे, सी व्ह्यू आहे. त्यानंतर महाराज दिसतात सकाळी उठल्या उठल्या. तर मी खाली नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा मालवणचा एक्सपिरियन्स बेटर करू शकता.